ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता काही वेळातच होईल। आता आपण स्मृती स्थळावर आहोत जिथे या घोषणेआधी जे आहेत ते दोन्ही बंधू येतील, इकडे नतमस्तक होतील। त्याआधी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत। सर, युतीची घोषणा ते दोन्हीकडे आनंद, म्हणजे शिवसेना असेल किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते असतील, नेते मंडळामध्ये आनंद उत्साह आहे। हो, नक्कीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा जेव्हापासून सुरू झाली, अगदी 5 जुलैपासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आजची जी काही राजकीय युती जेव्हा घोषित होईल ते खूप त्यांच्यासाठी सुखावणारी असणार आहे। सो मला वाटतं दोन्ही पक्ष ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते इतके वर्ष, ती गोष्ट आज होते, त्याचा आनंद सगळ्यांना आहे। काही जागांवर अजूनही जागा ज्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत, संपलेल्या नाहीयेत, मात्र युतीची घोषणा होते। युतीची घोषणा आज होईल आणि जागेवरच्या चर्चा संपलेल्या नाहीत असं तुम्हाला कोण सांगतं मला माहित नाही। जागेवरच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या होत्या आणि काल रात्रीच्या बैठकीत ते संपलेल्या आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर ठाकरे बंधूच्या विरोधात महायुती आहे। खास करून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सातत्याने राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना टार्गेट करतायत। ठाकरे हा ब्रँड नाहीये, हा ब्रँड संपलेला आहे, फक्त आता हा ब्रँडचं व्हॅल्यू मुंबईत राहिलेली नाही, अशा प्रकारचे सातत्याने त्यांच्याकडे। मला सांगा, तुम्हीच सांगता ते सातत्याने हे बोलतात, बरं मग वारंवार हे बोलायची त्यांना काय वेळ आली आहे? याचाच अर्थ त्यांनी धसका घेतलाय ना, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून ते ही अशी विधानं करतायत। सरभरीत झालेला माणूस, सरबटलेला माणूस असं बोलतो, त्यामुळे आपण त्यालाकडे एक एन्जॉय करूया, ते फार गांभीर्याने न घेतलेलं बरं। मराठी महापौर होणार का नाही याची चर्चा सातत्याने रंगत होती। आशिष शेलार यांनी एकदा वक्तव्य केलं होतं की हिंदू महापौर होणार आहे, मराठीचा उल्लेख त्यांनी टाळला होता। आशिष शेलार काय तो साटम तर म्हणतो खान, मग खान। आता तुम्ही म्हणता की खान होईल, पण तुम्ही 2017ला किती खान नगरसेवक केलेत, कळलं का? त्यामुळे हे सगळं त्यांना प्रत्येक गोष्टीत आहे ना, एखाद्या गोष्ट अंगावर आली झेपली नाही की मग हिंदू मुस्लिम हिरवा भगवा हे यांचं चालू असतं, लक्ष देऊ नका। पण युतीचा महापौर बसणार? हा, नक्कीच बसणार। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। युतीचाच महापौर बसणार, ठाकरे ब्रँड संपला असा महायुतीचे नेते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणत असले तरी ठाकरे ब्रँडचा धसका त्यांनी घेतला एवढं मात्र नक्की, असा विश्वास जो आहे तो यशवंत किल्लेदार यांनी तो व्यक्त केलाय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।